उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासासाठी 6 झटपट, चविष्ट आणि सोप्या रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बनवूया उपवास स्पेशल थाळी. सर्वप्रथम 1 वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. आता या मिश्रणात 2 चमचे दही आणि गरजेनुसार पाणी घालून एकसारखं बॅटर तयार करा. तयार झालेलं बॅटर 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा. 15 मिनिटानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने छान मिक्स करून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडा आणि स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने पुसून घ्या. तयार बॅटर तव्यावर पसरवा आणि मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम जाळीदार आणि कुरकुरीत डोसा तयार आहे. याच डोशाच्या बॅटरपासून आता बनवूया मस्त मऊ अप्पे. सर्वप्रथम डोशासाठी तयार केलेल्या बॅटरमध्ये 1 उकडलेला बटाटा मॅश करून ॲड करा. त्याचबरोबर भिजलेला साबुदाणा देखील ॲड करा. त्यानंतर त्यामध्ये आलं मिरचीची बारीक पेस्ट, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या. आता अप्पे पात्र गरम करून त्यामधील प्रत्येक साच्याला हलकंसं तेल लावून घ्या आणि नंतर तयार केलेलं बॅटर त्यामध्ये सोडा. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवर काही मिनिटे भाजून घ्या. एक बाजू छान सोनेरी झाली की ती पलटवा आणि दुसरी बाजूही कुरकुरीत भाजून घ्या. मऊ आणि कुरकुरीत अप्पे तयार आहेत. आता बनवूया खुसखुशीत साबुदाणा टिक्की. 2 वाट्या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये 1 उकडलेला बटाटा मॅश करून घाला. त्यामध्ये आलं मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. त्याचबरोबर त्यामध्ये 2 चमचे शेंगाचे कूट ॲड करून छान एकजीव होईपर्यंत मळून घ्या. आता हाताला थोडंसं तेल लावून तयार मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोल टिक्क्या बनवून घ्या. यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा आणि तयार टिक्क्या त्यामध्ये ठेवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. खुसखुशीत साबुदाणा टिक्की तयार आहे. आता बनवूया झणझणीत शेंगादाणा चटणी. मिक्सरमध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं व चवीनुसार मीठ घालून आधी वाटून घ्या. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये पेस्ट ॲड करा. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून गरम करून घ्या. एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्यांची फोडणी द्या. ही फोडणी चटणीमध्ये घालून छान मिक्स करा. झणझणीत शेंगादाणा चटणी तयार आहे. आता बनवूया काकडीची कोशिंबीर. त्यासाठी काकडीची साल काढून ती बारीक चिरून घ्या. आता एका बाउलमध्ये चिरलेली काकडी घ्या. त्यामध्ये 2 चमचे दही, अर्धा टीस्पून साखर, चवीनुसार मीठ, थोडं काळं मीठ आणि 1 चमचा शेंगादाण्याचे कूट ॲड करून घ्या. आता एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून हलकीशी परतून घ्या. हा गरमागरम तडका तयार केलेल्या कोशिंबिरीवर घाला आणि छान मिक्स करा. काकडीची कोशिंबीर तयार आहे. आता स्वीटमध्ये बनवूया रताळ्याची खीर. सर्वप्रथम रताळ्याची साल काढून ते बारीक खिसून घ्या. आता एका कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये खिसलेले रताळ घाला आणि मंद आचेवर 2 मिनिटे परतून घ्या. यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घ्या. वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध, 2 चमचे साखर आणि थोडीशी वेलची पावडर घालून छान मिक्स करा. खिरीला एकदा उकळी आली की तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करा. उपवास स्पेशल थाळी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.